पानिपतच्या लढ्यात श्रीमंत सरदार सुलतानजी बर्गे यांचे योगदान अविस्मरणीय. शिवव्याख्याते बालाजी काशीद सुलतानवाडी येथे पानिपत शौर्य दिन साजरा. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात निर्णायक आणि भीषण संघर्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानिपतच्या लढाईत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या भूमीत जन्मलेल्या बर्गे घराण्याचे शूर सरदार श्रीमंत सुलतानजी बर्गे यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. अटकेपार झेंडा फडकवणारे मराठे ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता सुलतानजी बर्गे यांच्यासारख्या रणशूर योद्ध्यामुळे प्रत्यक्ष रणांगणावर साकार झाली. बर्गे घराणे हे कोरेगाव परिसरातील एक नामांकित सरदार घराणे होते. स्वराज्य स्थापनेपासून पेशवाईपर्यंत या घराण्याने मराठा सैन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीमंत हरजीराजे बर्गे यांच्यापासून सुरू झालेला योद्ध्यांचा वारसा 41 वर्ष सरदारांनी जोपासला. निष्ठा, शिस्त, कौशल्य आणि रणतंत्रातील प्रावीण्य ही या घराण्याची वैशिष्ट्ये होती. बर्गे घराण्याचे योगदान आजही स्फूर्तिदायी आहे, असे गौरवोद्गार प्रख्यात शिवव्याख्याते बालाजी काशीद यांनी काढले. कोरेगाव शहरानजीक सुलतानवाडी येथे पानिपत शौर्य दिन कार्यक्रम श्री महादेव मंदिरात साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी कोरेगाव, गोळेवाडी आणि सुलतानवाडी येथील माजी सैनिकांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून काशीद बोलत होते. यावेळी प्रसिद्ध चालुक्य राजघराण्याचे वारसदार प्रवीण साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमंत सरदार हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमास कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे, इतिहास संशोधक पांडुरंग सुतार, माजी सैनिक लक्ष्मणराव बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, कोरेगावचे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर दत्ताजीराव बर्गे, संतोष बर्गे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य किशोर नानासाहेब बर्गे, चित्रकार श्रेयस बर्गे यांच्यासह सुलतानवाडीचे सरपंच शहाजी फडतरे, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. काशीद पुढे म्हणाले की इसवी सन 1761 मध्ये अफगाण शासक अहमद शाह अब्दाली आणि मराठा साम्राज्य यांच्या दिल्लीतील वर्चस्वासाठी निर्णायक युद्ध झाले. सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य पानिपत येथे तळ ठोकून होते. मराठ्यांचे ध्येय केवळ विजय नव्हते, तर दिल्लीवर स्वराज्याचा झेंडा रोवणे हे होते. रणांगणावरील श्रीमंत सुलतानजी बर्गे यांची भूमिका निर्णायक ठरली. सरदार सुलतानजी बर्गे हे अग्रगण्य सेनानी म्हणून ओळखले जात होते. युद्धाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आपल्या फौजेसह आघाडीवर राहून शत्रूवर जोरदार हल्ले चढवले. अफगाणी फौजांच्या तोफखान्याला सामोरे जाताना त्यांनी दाखवलेले शौर्य, धैर्य विलक्षण होते. संकटाच्या क्षणीही सैन्याचे मनोबल टिकवून धरणे या साऱ्या बाबींमुळे सुलतानजी बर्गे रणभूमीवर विशेष ठरले. सुलतानजी बर्गे यांनी स्वतःचे प्राणपणाला लावले. अंतिम श्वासापर्यंत त्यांनी रणभूमी सोडली नाही, अशी परंपरागत व स्थानिक इतिहासात नोंद आहे. सुमारे 41 वर्ष सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून पेशव्यांपर्यंत स्वराज्याच्या आणि भारत मातेच्या रक्षणासाठी अमूल्य योगदान दिले आहे, असेही काशीद यांनी निदर्शनास आणून दिले. पानिपतच्या लढाईत मराठ्यांना अपार हानी सहन करावी लागली, परंतु श्रीमंत सुलतानजी बर्गे यांचे बलिदान मराठा शौर्याचा तेजस्वी अध्याय बनले. त्यांच्या पराक्रमाची आठवण आजही कोरेगाव परिसरात लोककथांमधून, घराण्याच्या इतिहासातून आणि स्वराज्यनिष्ठ परंपरेतून जिवंत आहे. याचा सार्थ अभिमान आहे. आज कोरेगाव तालुक्याला लाभलेली ऐतिहासिक ओळख ही अशा शूरवीरामुळेच आहे. श्रीमंत सरदार सुलतानजी बर्गे यांचे नाव हे केवळ एका व्यक्तीचे नसून स्वराज्यासाठी झुंज देणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या त्यागाचे प्रतीक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे यांनी पानिपतच्या इतिहासाबद्दल सविस्तर माहिती दिली. इतिहास संशोधक पांडुरंग सुतार यांनी पानिपत लढाईसह पुणे येथे स्वराज्य रथ कार्यक्रम, त्याचबरोबर रायगड येथे श्रीमंत खंडेराव बर्गे यांचे स्मृती दिन साजरा करण्याबाबतचे नियोजन सांगितले. मोठ्या प्रमाणावर या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बर्गे राजघराण्याच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. सरपंच शहाजीराव फडतरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. यावेळी माजी सैनिकांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरेगाव तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष विधिज्ञ रोहिदास बर्गे यांनी आभार मानले. माजी सैनिक मधुकर पवार, अशोक नलावडे, अशोक सुतार, श्रीकृष्ण बर्गे, सूर्याजी शिर्के यांच्यासह मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. हा इतिहास बाहेर काढून खरं काय ते समाजापुढे आणलं आणि त्यांचाही या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार उदयसिंह आबासू बर्गे यांनी करावा. इकडे बघा.
आजचा कार्यक्रम जे गावातील आणि परिसरातील आजी माजी सैनिक ज्यांनी देशासाठी खरोखर परिश्रम घेतले त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। प्रथमतः सुभेदार मेजर सुभाष जगन्नाथ बर्गे यांचा या ठिकाणी या ठिकाणी कुणाची नावं नोंद करायची राहिली असतील त्यानंतर माजी सैनिक मोहन मारुती डाणे सुलतानवाडी यांचा सत्कार लक्ष्मण रामचंद्र बर्गे यांनी करावा। त्यानंतर दिनकर तायप्पा फडतरे नाईक सुलतानवाडी त्यानंतर यशवंत साहेबराव फडतरे यांचा सत्कार श्री सोमनाथ बर्गे यांनी करावा। नारळ नारळ अर्जुन रामा पवार कोरेगाव यांचा सत्कार राजाभाऊ बर्गे सत्कार किशोर नानासू बर्गे यांनी करावा। प्रल्हाद मविदास बर्गे ऍडव्होकेट बर्गे यांनी करावा। महादेवदादा सोलाड दुबी मेजर यांचाही किशोरराव बर्गे कोरेगाव यांचाही सत्कार रामा पवार विजय हनुमंत घोरपडे यांचाही सत्कार त्यानंतर मधुकर गणपत नारळ सचिन नथुराम कळसे यांचा सत्कार फतेसिंग बर्गे भगवान नवरू फडतरे लक्ष्मण रामचंद्र संभाजी गोपाळ बर्गे यांचाही सत्कार महेश साहेबराव बर्गे यांनी करा। अमोल बर्गे यांनी करावा। बजरंग जगन्नाथ इंगळे यांचा सत्कार ज्येष्ठ पदाधिकारी करावा। धनंजय किसन पवार यांचा सत्कार नरेश बर्गे या पानिपत स्मृती दिनानिमित्त
यावर्षी पानिपत दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गेले 11 वर्ष आपण सातत्यानं हा कार्यक्रम करतो. पानिपत दिन हा विशेष उल्लेखनीय दिन आहे असं म्हणावं लागेल. कारण त्या पानिपतवर 1761च्या आधी जवळपास 2 वेळा पानिपत झालेलं आहे. 1761 शेवटचं पानिपत. मुळातच भौगोलिक परिस्थिती अशी आहे की अफगाणिस्तानमधनं किंवा तिकडनं ज्या टोळ्या यायच्या किंवा ती जी लोक यायची ते आक्रमण करायला ती एक जागा योग्य होती. अफगाणीच्या मनात असं होतं की अफगाणिस्तानची राजधानी दिल्लीत करायची आणि आक्रमण करून दिल्लीमध्ये आपलं राज्य स्थापन करायचं. या हेतून ते बऱ्याच गोष्टी बरेच दिवस चालल्या होत्या. आपण अटकपर्यंत गेलो होतो. मराठे, पायगुडे, सरदार, बाकीची सगळी मंडळी अटकपर्यंत गेलो होतो. अटक म्हणजे पाकिस्तानच्या अगदी जवळपास अफगाणिस्तानच्या जवळ आहे. अनेक वेळा त्यांच्या टोळ्या यायच्या, आपल्यातले लूट घेऊन जायचे. आपल्यातले लोक त्यांना मराठे जाऊन ते लूट परत आणत होते. असं बऱ्याच वेळा सातत्यानं होत होतं. म्हणजे हा जो भाग आहे अफगाणिस्तानच्या तिकडचा तो सतत सगळी जी भारतावर जी आक्रमणं झाली ती तिकडनं जायची. आता 1761 मध्ये काय झालं की परिस्थिती टोकाला गेली. अफगाणीच्या मनात होतं की दिल्ली आपली अफगाणिस्तानची राजधानी व्हावी आणि ती दिल्लीत काबीज करायची हा त्याचा मूळ हेतू होता. एक प्रकारे ते तिकडनं ते सातत्यानं अफगाणी लोक आक्रमण करत होते. त्यातलं ते शेवटचं आक्रमण. त्याच्यानंतर आक्रमण झालं नाही. परंतु त्या आक्रमणासाठी आपल्या महाराष्ट्रातनं हजारो मैल आपण तिथे गेलोय आणि तिथे जाऊन लढलोय. ही जी गोष्ट आहे ना ही उल्लेखनीय आहे. आता कसं आहे की आपण सगळे मिलिटरीतले लोक आहात. आपल्याला ट्रेनिंग दिलेलं असतं, जाण्या येण्याची व्यवस्था असते, पुन्हा जेवणा खाण्याची व्यवस्था असते, सप्लाय तुमचं डिपार्टमेंट असतं, ते मागणं सगळं पुरवत असतं. त्यावेळेला इतकं काय ते नीट काटेकोर नसावं असं मला वाटते आणि नव्हतंच ते. कारण जवळपास 2-3 महिने तिथे ही सातत्यानं प्रक्रिया चालली. शेवटचं जे युद्ध झालं समोरचं ते 14 तारखेला झालं, मकर संक्रांतीच्या दिवशी. आता मकर संक्रांतीच्या दिवशी तिथं टेम्परेचर असतं 2 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असतं. आपण सगळे महाराष्ट्रातनं गेलेले लोक, आपल्याला काय लोकांना त्याची कल्पना नव्हती, पण आहे त्या कपड्यावर आपले लोक तिथं लढले. उलट अफगाणिस्तानचे जे लोक होते त्या भागातलेच होते. तिकडे अफगाणिस्तानमध्ये मायनसमध्ये टेम्परेचर असतं, तर ते कातडी कपडे वगैरे ते सगळं बंदोबस्तात ते माणसं आलेली. आणि त्यापेक्षा परिस्थिती अशी थोडीशी बिकट झाली होती की पुण्यातून जे पैसा उपलब्ध व्हायला पाहिजे होता सैनिकांच्यासाठी, जे वीर जे लढायला गेले होते त्यांच्या खाण्यापिण्यासाठी, त्याची फार कमतरता होती. शेवटी प्रसंग असा आला की तिथल्याच काही गोडाऊन वगैरे राजांची होती ती फोडून त्यातलं काही धान्य आणलं आणि लोकांची पोटं भरली. इतकं सुद्धा नाही, दिल्लीमध्ये एक लाल किल्ल्यामध्ये एक हे होतं, छत होतं, चांदीचं होतं. ते छत काढून घेतलं, त्याची नाणी गेली आणि ते वापरलं गेलं. म्हणजे सप्लाय हा जो भाग आहे हा भाग अजिबात नव्हता. म्हणजे तो एक पानिपत हरलो म्हणणं किंवा नाही हा विषय वेगळा, पण आपण थोडंफार जे कमी पडलो ना त्यामागे ते एक कारण आहे. त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्वाचं कारण असं होतं की खरं तर जी युद्धभूमी आहे त्या युद्धभूमीतल्या जी तिथले राजे ते आपल्याबरोबर असायला पाहिजेत. परिस्थिती नेमकी बिकट होती. एकही तिथला राजा आपल्या बरोबर नव्हता. सगळे त्यांचा काही संबंध नाही, हे मराठ्यांचं त्यांचं युद्ध आहे. खरं तर ते मराठ्यांचं एकटंच युद्ध नव्हतं, संपूर्ण हिंदुस्थानसाठी आपण लढत होतो. परंतु तिथले लोक तसेच गप्प राहिले. राजस्थानचे सुद्धा सरदार राजे मंडळी जी होती त्यांनी त्यात भाग घेतला नाही. आणि शेवटी परिस्थिती अशी आली की तरी सुद्धा
इतकी बिकट परिस्थिती असताना सुद्धा पानिपतवर गेलेले लोक उपासमार झाली. काही लोक म्हणतात तिथले जी पांढरी माती असती ती नदीच्या कडेची पांढरी माती खाल्ली पण लढले ते. तर ही जी परिस्थिती आहे ना, आपण मिलिटरीचे लोक आहात, तुम्हाला माहिती आहे की सप्लायला किती महत्व आहे. तर हा सप्लाय सेक्शन पूर्ण बंद होता आणि अशा परिस्थितीमध्ये ते टिकून राहिले, लढले. आता लढाई सुरू झाल्यानंतर काय झालं, पुन्हा एक सांगतो की त्यांनी लढाईच्या आदल्या दिवशी अब्दालीनं थोडंसं निरीक्षण केलं. तर त्यांना असं दिसलं की अनेक ठिकाणी चुली पेटलेल्या आहेत. तर ते काय, त्यांनी विचारलं सरकारला, अरे हे काय चुली पेटल्या तेवढ्या इतक्या आणि कशाला. तर ते म्हटले त्यांच्यामध्ये ब्राह्मण वेगळे, हे वेगळे, ते वेगळे, प्रत्येकाचं खाणं वेगळं, प्रत्येकाचं वेगळं असतं खाणं. आणि त्यावेळेला त्यांनी उद्गार काढले की अशा जर चुली वेगळ्या पेटल्या असतील तर ते हे लोक एकजीवपणे करणार नाहीत आणि आपण जिंकू. का तर खरं काय म्हणजे काय, एकत्र जेवण्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. काही काही लोकांच्यात मी बघितलं की मोठं ताट असतं, त्यात ते एकत्र ठरवतात, एकत्र बसतात. मग मोठा माणूस असं तर तो काय करतो, तो म्हणतो माझ्यापेक्षा हा लहान आहे, तू हे खा. ते त्यात एक एकजिन्सीपणा येतो. तर तो थोडासा आपल्यात कमी होता आणि त्याला मुख्य कारणीभूत म्हणजे मुख्य माणसंच होती की ब्राह्मण लोकांनी कधी जवळ केलं नाही लोकांना. खरं तर जे लढायला निघालेला माणूस आहे, मुख्य आहे, सरसेनापती आहे किंवा ते ज्याच्यावर सर्व भार आहे, त्याने ह्या गोष्टी करायच्या असतात. महाराज ज्या वेळेला संपूर्ण स्वराज्याचं बघत होते, शहाजी महाराज, शाहू महाराज, आपले सगळे महाराज, ही मंडळी सर्वसामान्य लोकांच्या बरोबर जेवत होती. ते जे जेवत होते तेच महाराज संभाजी महाराज जेवत होते, ते छत्रपती शिवाजी महाराज जेवत होते. हे जे आहे ना, हे एक जिन्सीपणा त्यात येणं आवश्यक आहे. तर तो एक कमी होता. पुन्हा देवधर्मासाठी काही लोक आणलेली होती घराची, त्यांचं प्रोटेक्शनसाठी वेगळं परिस्थिती. अशा सगळ्या गोष्टीमुळं अशा अनेक गोष्टी सांगायला लागलं तर खूप वेळ लागेल. तेवढं सांगणं तेवढा वेळ नाही, आपल्या दोघांची भाषणं आहे काही. तर अशा अनेक गोष्टीमुळं ऑर्डर होता म्हणून सातत्याने आता युद्ध झालं, ऑपरेशन सिंदूर, इतक्या अटॅक झाले, हे झाले, ते झाले, पण भारतातल्या कोणालाही धक्का पोचला नाही. ही जी कारणं तुमच्यात आहेत आणि म्हणून आपण हे सातत्यानं दरवर्षी हा कार्यक्रम घेतो. दरवर्षी सैनिकांना बोलवतो, तिचे सत्कार घेतो. खूप बोलता येईल पण आता ह्याच्यापेक्षा जास्त बोलणं धन्यवाद वकील साहेब. यानंतर प्रमुख वक्ते श्रीयुत बालाजी काशी या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करतील. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज नाही येत आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की सगळे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि 1761 मध्ये जे भारतामध्ये पानिपत घडलं, त्या पानिपतामध्ये मराठ्यांचे सगळे सरदार धारातीर्थी पडले. त्या माझ्या सर्वच मराठा सरदारांना प्रथमतः वंदन करतोय. मला ऐतिहासिक कोरेगाव या ठिकाणी यायचं भाग्य मिळालं ते म्हणजे आमचे मार्गदर्शक जे पांडुरंग तात्या सुतार. वारकरी संप्रदायासाठी त्या पंढरपुरामध्ये पांडुरंग उभा आहे आणि ऐतिहासिक महत्व जिवंत राहण्यासाठी कोरेगाव मध्ये हा पांडुरंग कायम उभा राहिला आहे. खरंच सातारा नाव ऐकलं की शिरांची भूमी आम्ही म्हणतोय. सातारा म्हटलं की अभिमानाची भूमी आम्ही म्हणतोय. या साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्ष अगोदर 32 दाताचा बोकड इथेच फाडला. ही सातारा भूमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे सातारा भूमी. माझ्या संभाजीराजांना काही केल्यानंतर ज्या भूमीतनं नेलं गेलं ते ऐतिहासिक कोरेगाव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं,
या सातारा भूमीने माझ्या भारताच्या रक्षणासाठी भारत मातेचे सुपुत्र दिले, माझे सगळे जवान बांधव केले. एक सातारा गावातलं एक छोटं गाव आहे. एक जन्माला आलेला पोरगा 10 वर्षाचा होता. लहान असताना त्याच्या आईचं छत्र त्याच्यावरून हरपलं. आता पुढं काय करायचं? वडिलांनी त्याला मार्गदर्शन केलं, जा तुला जे करायचंय ते तू कर. पण लहान वयातच आईचं छत्र हरपलेले हा पोराचा काय कळेना आपण काय करावं. आईचं छत्र हरपल्यानंतर बापाचं छत्र त्या पोरावरती आलं आणि वडिलांच्या मार्गदर्शनातून हा पोरगा वडिलांच्या स्वप्नासाठी लढत राहिला, शिकत राहिला आणि एके दिवशी हाच पोरगा वयाच्या 16व्या वर्षी भारत सैन्यात दाखल झाला. 10 वर्ष झाली त्यांनी सेवा केली, भारत मातेची सेवा केली, तुमची आमची सेवा केली. लग्न झालं 22व्या वर्षी. मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. 30 वर्षाचा होता हा जवान. बायकोचा फोन आला, अहो आपल्या घरात पाहुणा येतोय, तुम्ही याल का? तसा त्या बायकोचा आवाज ऐकला आणि बायकोला सांगितलं, अगं चांगली आनंदाची गोष्ट आहे, उद्या सकाळी येतोय सातारा भागात, त्या दरे गावात पोहोचतोय. बायकोला आनंद झाला, माझा नवरा येतोय, आपल्या घरात नवा पाहुणा येतोय, माझ्या नवऱ्याला किती आनंद होईल या उर्मिली ती बायको त्या नवऱ्याची वाट पाहत राहिली. 8 दिवसाची सुट्टी टाकली, दरे गावात पोहोचला. दुसऱ्या दिवशी बायकोला दवाखान्यात ऍडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं, अवघ्या काही तासाभरात तुम्हाला बाळ होणार आहे. नवऱ्याला कळवलं, अवघ्या काही तासात तुम्हाला बाळ होणार आहे, तुमच्या घरात पाहुणा येणार आहे. हा नवरा आनंदाच्या भरात नातेवाईकांना सांगू लागला, अरे आमच्या घरात पाहुणा येतोय, आमच्या घरात नवीन पाहुणा जन्माला येतोय. हा सैरा वैरा गाडीवरती धावत होता, आपल्या नातेवाईकांना भेटत होता आणि 8 तासाच्या आधी त्या प्रमोद जाधवांचा या सातारा भागात अपघात झाला आणि शहीद झाला. एके ठिकाणी आपल्या लेकराला बघण्यासाठी तरसत असलेला बाप आणि एका बापाचा चेहरा पाहण्यासाठी जन्माला आलेलं ते बारकं लेकरू. काय या महाराष्ट्रासाठी, देव देश धर्मासाठी आमच्या महाराष्ट्रातल्या फक्त मराठ्यांनीच पुढाकार घेतलाय, हा इतिहास कोणी पुसू शकत नाही. महाराजांच्या जन्माच्या आधी सुद्धा अनेक आक्रमणं झाली. अफजलीचं आक्रमण झालं, महम्मद गौरीचं आक्रमण झालं आणि ज्यावेळी आमच्या हिंदुस्थानावरती महम्मद गौरीचं 2 वेळा आक्रमण झालं, 2ही वेळा त्या मोहम्मद गौरीचा पृथ्वीराज चव्हाणांनी पराभव केला. पण पृथ्वीराज चव्हाणांना स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की हाच मोहम्मद गौरी आपल्याला परत सोडणार नाही. 3ऱ्या वेळेस ज्यावेळीच मोहम्मद गौरीनं स्वराज्यावर आक्रमण केलं, आपल्या हिंदुस्थानावरती आक्रमण केलं, त्यावेळेस त्या पृथ्वीराज चव्हाणांना मोहम्मद गौरीनं सोडलं नाही. म्हणून आपल्या इथले राजे पराभूत झाले. पण छत्रपती शिवाजी महाराज कधीच पराभूत झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणीच पराभव केला नाही. अहो जगातला असा एकमेव राजा आहे जो चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत राहील, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा जन्म झाला त्या गोष्टी नंतर, पण या ऐतिहासिक सातारा भूमीमध्ये एक घराणं कायम दुर्लक्षित राहिलं. त्या घराण्याचं नाव होतं बर्गे घराणं. याच बर्गे घराण्यातील अनेक सरदारांनी 41 सरदार दिले बर्गे घराण्याने या हिंदुस्थानासाठी. 41 सरदार. आजपर्यंत किती जणांना माहिती होता इतिहास? मला पण माहिती नव्हता इतिहास. आमच्या पांडुरंग सरांनी मला मागच्या 4 तारखेला पुस्तक दिलं. त्या ऐतिहासिक कोरेगाव पुस्तक वाचल्यानंतर कळालं हे बर्गे घराणं काही साधं घराणं नाही. बर्गे घराण्यांचं खूप मोठं योगदान या हिंदवी स्वराज्यासाठी. अहो माझं पुस्तक आहे, आता 4 तारखेला हे प्रकाशन झालंय पुस्तक. हा गोवळकोटचा इतिहास किती जणांना माहिती? मला हात वर करून सांगा. अनेक ऐतिहासिक कागदपत्र वाचली, अनेक इतिहासकारांची पुस्तकं वाचली, पण गोवळकोट हा इतिहास मला आजपर्यंत कुठंच सापडला नाही.
आता याचा तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. मला वाटतं 1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवळकोट म्हणजेच गोविंदगड चिपळूण मधला हा किल्ला ताब्यात घेतला. बघा, चिपळूण पासून फक्त हाकेच्या अंतरावरती किल्ला आहे. मला मारुती आबा गोळे माहिती असतील, त्यांनी तिकडं 5 तारखेला बोलवलं होतं. 5 तारखेला 1733 ला ही लढाई झालेली आहे. बघा, विचार करा. 5 ऑक्टोबर 1733 मध्ये गोवळकोट वरती झालेली मराठा आणि सिद्धी ही लढाई आजपर्यंत कायम दुर्लक्षित राहिली. मला सरांचं पुस्तक भेटलं. त्या पुस्तकामध्ये सरांनी उल्लेख केलाय, सिदोजी बर्गे असं नाव आहे. म्हणजे सुलतानजी बर्गेंची पुढची पिढी, मला वाटतं 7वी पिढी असेल ती. 7व्या पिढीमध्ये जन्माला आलेले अतिशय शूर पराक्रमी ज्यांचा उल्लेख कायम करावा असे सुलतानजी बर्गेंची 7वी पिढी म्हणजे सिदोजी बर्गे. हे सिदोजी बर्गे आमच्या मराठ्यांची 4थी राजधानी म्हणून साताराला ओळखलं जातं. आणि सातारचे थोरले शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही 1733 ची लढाई झाली. त्या 1733च्या लढाईमध्ये सिदोजी बर्गेंचा उल्लेख आपल्याला सापडतोय. इथं बर्गे घराण्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सिदोजी बर्गे शाहू महाराजांचे एवढे जवळचे होते, एवढे विश्वासू होते, आजपर्यंत त्यांच्या सोबत एवढा जवळचा व्यक्ती कुणीच नसेल. म्हणून शाहू महाराजांनी सिदोजी बर्गे यांना खास बारदार ही पदवी दिली. एवढंच नाही, खास बारदार पदवी दिल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना 5000चं मनसबदार दिले. एवढा मोठा इतिहास आहे. मग आता मला सांगा, आता 1733 ची लढाई आहे, गोवळकोट घ्यायचा आहे. छत्रपती संभाजीराजे आणि शाहूराजांच्या काळामध्ये तो किल्ला सिद्धीच्या ताब्यात गेला. आता हे सिद्धी म्हणजे कोण? बाहेरून आलेले सगळे, यांना सिद्धी 7 असं म्हटलं जातं. आता हे सिद्धींचा जर अभ्यास केला, इतिहासामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, हे बाहेरचे सिद्धी जे होते एकाच वेळी आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही, मोगल, डच, इंग्रज, पोर्तुगीज या सगळ्यांसोबत कायम त्यांनी तहाची भूमिका घेतली. पण मराठ्यांसोबत सिद्धीने कधी तह केला नाही. का? कारण या स्थितीला माहितीये, या मराठ्यांच्या नादी जर लागलं तर हे मराठे आपल्याला गोवळकोट काय आफ्रिकेत घुसून मारते. म्हणून आपल्या सोबत कधीच लढले नाही. बरं, आता तो गोवळकोट घ्यायचा आहे. आता जबाबदारी कुणावरती आली? आमच्या इतिहासात अजून एक नाव सापडतं. मला वाटतं पत्रसार क्रमांक 33 पेशवे खंडातलं पत्र आहे. त्या पत्रामध्ये अनेक सरदारांची नावं आहेत. फडतरेंचं नाव आहे, चव्हाणांचं नाव आहे, परत गलांडेंचं नाव सापडत आहे, बर्गेंचं नाव सापडत आहे, गायकवाडांचंही नाव सापडत आहे. अशा वेळी ही जबाबदारी एका महत्वाच्या घराण्यावरती आली, ते म्हणजे सरदार आनंदराव गोळे. हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख असणारे पिलाजीराव गोळे यांचे पंतू सरदार आनंदराव गोळे. शब्द इतिहासात सरदार आनंदराव गोळे पडले, सोबत 10 आसामी भाऊ धारातीर्थी पडल्याची नोंद आहे. आता 1733 हे पत्र भेटलं. आता मला सांगा, हा जर गोवळकोट घ्यायचा असेल तर आपल्याला सातारा भागातून कुंभारली घाटात जावं लागतं. कुंभारली घाट ओलांडल्यानंतर चिपळूणला पोहोचावं लागतं आणि चिपळूण नंतर हाकेच्या अंतरावरती गोवळकोटला जाता येतं. आता एवढा मोठा किल्ला जर आपल्या ताब्यात घ्यायचा असेल तर कोणीतरी मराठा सरदारच पाहिजे. म्हणून सिदोजी बर्गे आणि आनंदराव गोळेंवरती ही जबाबदारी आली. शाहू छत्रपतींनी सांगितलं, जा सिद्धीशी झुंजा, गड ताब्यात करा. आणि 4 ऑक्टोबर 1733च्या रात्री हे सगळेजण सातारा पाटण कुंभारली घाटात उभे राहिले. रात्रीच्या 12 वाजता काळ्या कुट्ट अंधारामध्ये अंगाला भाकरी लागत नव्हती. भाकरी भेटल ते खात होते, पाणी सुद्धा नव्हतं. आणि अशा वेळी 5 ऑक्टोबर 1733च्या दिवशी हा सूर्य उगवायच्या अगोदर हा गोवळकोट घ्यायचा आणि हा गोवळकोट आमच्या शाहू छत्रपतींच्या चरणी अर्पण करायचा. एवढं मोठं नियोजन सिदोजी बर्गेंनी केलं होतं. 5 ऑक्टोबर 1733च्या पहाटे 5 वाजता 6 घटिका युद्ध चाललेलं आहे. 1 घटका म्हणजे 6 तास. 6 घटिका जोक नाहीये.
आणि सकाळी चिपळूणचा कोंबडा आवरायच्या अगोदर हर हर महादेव अशी गर्जना उमटली. सिद्धीला कळालं मराठे आले आणि मराठे त्या गोवळकोटी गेले. गोवळकोटवरती युद्ध झालं आणि अचानक या सरदार आनंदराव गोळेंचे 10 बंधू धरातीर्थी पडले. आता उरले फक्त आनंदराव गोळे. सिद्धीला कळालं हा आनंदराव गोळे काही साधा माणूस नाही, ह्याला मारला पाहिजे. अहो आनंदराव गोळे आणि सिद्धोजी बर्गे त्या गोवळकोटच्या युद्धामध्ये असे लढत होते. तो स्थिती सांगत होता, अरे आनंदराव तर पिलाजी गोळ्यांचा वंशज दिसतोय आणि हा सिद्धोजी बर्गे हा तर सुलतानजी बर्गेंचाच पोरगा दिसतोय. एवढं तुफान युद्ध झालं आणि पाहता पाहता सूर्य उगवला. आता सूर्याची किरणं त्या गोवळकोटवरती पडू लागली आणि सिद्धीनं आता संपवायचं ठरवलं आणि गोळी घेतली. गोळी सुटली. धाड दिशी त्या आनंदरावांच्या छातीत घुसली. आनंदराव पडले, कोसळले. आपल्या भावांचं बलिदान आठवलं. त्यांना आठवलं आपलं पिरंगुट गाव, आपले शाहू छत्रपती आणि आपल्या सोबत आलेले हे सगळे बर्गे घराणं. आणि 1733च्या 5 ऑक्टोबरच्या दिवशी सिद्धोजी बर्गेंनी एवढा मोठा पराक्रम गाजवला, तो इतिहास आजपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचला नाही. हे आमचं दुर्भाग्य आहे. अनेक सरदारांचा इतिहास आजपर्यंत दुर्लक्षित राहिला. बरं, पुढच्या काळात पानिपत झालं. सरांनी आता सांगितलं 1761ला पानिपत घडलं. काय गरज होती हो इथनं तिकडे जायची? त्यांना पण इथं सुखाने राहता आलं असतं, खाता असतं, पिता आलं असतं. पण एक विचार करा, आपल्या पूर्वजांनी आपल्या गडदुर्गांनी परकीय शत्रूंच्या तोफांचे गोळे खाऊन तुमचं आमचं अस्तित्व जिवंत ठेवलं. त्यांचं आज आपल्याला विस्मरण होतंय. ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. पानिपताच्या वेळी अब्दाली चाल करून आला. दिल्लीवरती आता त्याला सत्ता संस्थापित करायची होती. अशा वेळी आमच्या पुण्यातल्या पेशव्यांच्या कानावरती बातमी समजली की अब्दाली लाखोंचं सैन्य घेऊन येतोय. अशा वेळी काय करावं? आपल्या मराठा सरदारातील होळकर असतील, बर्गे असतील, कितीतरी घराणे एक साथ लढत राहिले आणि शेवटी पानिपताच्या वेळी तिथं पोहोचले. आता युद्ध होणार हेही आपल्याला माहिती नव्हतं, पण खायचं काय हे सुद्धा आपल्या मराठ्यांना कळत नव्हतं. अशा वेळी आपल्या उत्तरेतल्या कोणत्याच सरदारांनी आपल्या मराठ्यांना मदत केली नाही. हे आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव. पांडुरंगा सर, आपल्या इतिहास अभ्यासकांचा असा गैरसमज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645ला हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि महाराजांचं स्वप्न टिकलंय. महाराजांच्या 80 वयापर्यंत 1680ला महाराजांचं निधन झालं. आमच्या इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की महाराजांनी 1645ला हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि महाराजांचं स्वप्न कुठपर्यंत टिकले? 1680 पर्यंत. गैरसमज आहे आमचा. अहो मी तर एवढं सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645ला हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि 1818 पर्यंत 173 वर्ष महाराजांचं स्वप्न टिकलंय. ही महाराजांच्या स्वप्नांची व्याप्ती आहे. राजा नसताना, कोणतंही साधन सामग्री नसताना या घराण्यातील मराठा सरदार पानिपतात लढत राहिले. ते म्हणजे शिवछत्रपतींच्या स्वप्नासाठी. अजून एक तुम्हाला सांगतो सर, महाराजांचं अस्थि विसर्जन अजूनही झालं नाही. त्याचं कारण काय? ज्यावेळी महाराज 3 एप्रिलला आजारी पडले, अंगातला जोर वाढला, सगळ्यांना बाहेर बसायला सांगितले. महाराज काय म्हणतात माहितीये? चुकून होऊ नका, काशीचा विश्वेश्वर सोडवा, सप्तगंगा नद्या मुक्त करा. आजही काशीचा विश्वेश्वर मुक्त झाला नाही. ते महाराजांचं स्वप्न आहे. चुकून होऊ नका म्हणजे तुम्ही हरून जाऊ नका, खचून जाऊ नका. महाराजांची एक स्वराज्य निर्मातीची ठेणगी पानिपतापर्यंत पोहोचली म्हणजे हा राजा आपल्या मातीला लागलाय. किती मोठं भाग्य हो. जिजाऊ मासाहेबांकडून हे संस्कार भेटले म्हणून पानिपतामध्ये उपाशी पोटी आपला मावळा लढत राहिला. आता पानिपतातून काय शिकायचं आपल्याला? वारंवार आम्हाला इतिहासात गरुड जेफ हा शब्द सापडतो. महाराजांनी आग्र्यावरनं सुटका करून घेतली, राजगडला पोहोचले, महाराजांना गरुड जेफ शब्द वापरला. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर पानिपतातून शिकण्यासारखं काय? आता शेवटचं उदाहरण आहे, वेळही खूप झालाय. गरुड जेफ म्हणजे तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो. पानिपत वाचाच, अंगीकारला पाहिजे, पण आम्हाला पानिपतातून काय शिकलं पाहिजे
ते म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्हाला गरुड जप माहितीये? हा शब्द इतिहास कधीतरी वाचा. मारुती आबा गोळेंनी गरुड जप ही संस्था चालू केली. म्हणून मला ह्याच्यावरून एक उदाहरण सुचले. आता इथं माझ्या समोर जेवढे लोक बसलेत, माझे भाऊ बंधकी बसलेत, किती जणांनी गरुड बघितलाय सांगा हात वर करून. गरुड पक्षी किती जणांनी बघितलाय? गरुडाचा पिल्लू तरी बघितलाय की नाही? आता गरुडच बघितला नसेल तर गरुडाचा पिल्लू बघायचा प्रश्नच येत नाही. आता तुम्हाला सांगतो, हे गरुडाचं पिल्लू जे असतं त्याची आई त्या गरुडाच्या पिल्लाला जन्म देते. त्या गरुडाच्या पिल्लाची आई त्या जन्म दिलेल्या गरुडाच्या पिल्लाला पंचात पकडते, आकाशात घेऊन जाते, आकाशात घिरटी मारत राहते. ते जन्माला आलेलं गरुडाचं पिल्लू आपल्या आईला आर्त हाक मारतं. आई त्या गरुडाच्या पिल्लाला आणखी घट्ट पकडते, आकाशात घेऊन जाते. ते गरुडाचं पिल्लू जन्माला आलेलं असतं, आईला आर्त हाक मारतं. आई काय करते? त्या गरुडाच्या पिल्लाला आणखी घट्ट पकडते, आकाशात जाते, आकाशात घिरटी मारते. त्या गरुडाच्या पिल्लाला काही कळत नसतं. अरे मी आताच जन्माला आलो आहे आणि माझी आई मला आता काय करते सुचत नाही. त्या गरुडाच्या पिल्लाची आई आणखी वरती घेऊन जाते. जन्म दिलेल्या गरुडाच्या पिल्लाला पंचात पकडल्यानंतर वरतून खाली सोडते. त्या गरुडाच्या पिल्लाला आता समजत नसतं, माझी आई मला जन्म दिल्यावरती पंचात पकडते, आकाशात घेऊन जाते, घिरट्या मारते आणि मलाच आकाशातून सोडते. ते गरुडाचं पिल्लू अहो नुसतं जन्माला आलेलं असतं, खाली येतं, धडपडणार, संपून जाणार. त्याला कळतं आता मी जगत नाही. ते गरुडाचं पिल्लू काय करतं? आईला आर्त हाक मारतं. पण गरुडाच्या पिल्लाची आई त्या गरुडाच्या पिल्लाला चावराला जात नाही. ते पिल्लू खाली खाली येतं. त्या पिल्लाला कळतं माझी आई मला आता चावरत नाही. मोठ्या आर्ततेने आईला हाक मारतं. गरुडाच्या पिल्लाची आई त्या गरुडाच्या पिल्लाला वरतून पाहते, त्याला बघते, त्याला एकदा शेवटचं बघते, त्याला चावराला जात नाही. त्या गरुडाचं पिल्लू एक शेवटची आर्त हाक मारतं, आई मला चावर नाही. पण नाही, गरुडाच्या पिल्लाची आई त्या गरुडाच्या पिल्लाला चावरत नाही. ते पिल्लू आता खाली येतं, खाली सरकतं. त्या पिल्लाला कळतं मी आता संपून जाणार, मी आता मरून जाणार. एक आर्त हाक मारतं. पण नाही, गरुडाच्या पिल्लाची आई त्या गरुडाच्या पिल्लाला चावरत नाही. ते पिल्लू खाली येतं. आता त्याला कळतं माझी आई मला आता चावरत नाही. ते पिल्लू काय करतं? पंख फोडतं, एक पंख फोडतं, आकाशात घिरटी मारतं. आईला बघून सांगतं आई जमलं बर का. आमच्या मराठ्यांनी पानिपतात तेच करून दाखवलं, जमलं पाहिजे. आम्ही इतिहासातली जगणारी माणसं, इतिहासातून पुढे आलेली माणसं आहे. आमच्या आयुष्यात किती जरी अडचणी आल्या तर आम्हाला छत्रपतींचा इतिहास, माझ्या संभाजीराजांचं बलिदान आणि माझ्या पानिपतात लढलेल्या शूर मावळ्यांचं बलिदान आम्ही आठवलं पाहिजे. माझ्या समोर बसलेले माझे सगळे सैनिक बांधव आहेत, त्यांना विचारा तुम्ही लढण्यासाठी स्वतःचं आयुष्य कुर्बान करू टाकता, याचं कारण काय? त्यांच्या तोंडामध्ये एकच शब्द येतो, आम्ही लढतो, आम्ही मरतो, फक्त देशासाठी नाही. छत्रपती शिवाजी राजांनी दिलेली ही परंपरा आमच्या उरात घेऊन आम्ही मरतो. म्हणून हा आपला देव देश धर्म वाचवण्यासाठी बर्गे घराण्यातील सुलतानजी बर्गे यांच्या पुढच्या 41 सरदारांनी स्वतःचं आयुष्य या हिंदवी स्वराज्यासाठी घालवलं. हे सगळ्यांचं आयुष्य आपल्याला खरं तर आठवलं पाहिजे. अजून एक दुर्दैवाची गोष्ट आहे, 41 सरदार दिले बर्गे घराण्यांनी, पण आजही पानिपतात लढलेल्या अनेकांच्या समाध्या आपल्याला सापडत नाही. हेही सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. जर चुकून आपल्याला गावामध्ये, ऐतिहासिक कोरेगाव गावामध्ये जर कुणाची समाधी सापडली तर अनेक इतिहास अभ्यासकारांना सोबत घेऊन त्याचं संशोधन करणं गरजेचं आहे. आणि संशोधन केल्यानंतर त्या समाधी पुढे आम्हाला बसता आलं पाहिजे. त्या समाधी पुढे बसल्यानंतर त्या मावळ्याला आपण हाक मारली पाहिजे. तुम्ही मारलेली त्या समाधीला हाक त्याच्या काळजात पोहोचली पाहिजे आणि त्या समाधीने तुम्हाला दिलेली ती हाक तुमच्या काळजात आली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं बलिदान करेल. जास्त वेळ काय बोलणार नाही. या पानिपतात लढलेल्या माझ्या सर्व मराठा सरदारांना आणि नव्याने सुरुवात झालेल्या या मकर संक्रांतीच्या खरं तर माझ्या बांधवांना शुभेच्छा देतो. यावेळी नक्की एक काम करा, आज तोंड जरूर गोड करा, पण तोंड गोड करत असताना आमच्या शहरातील पडलेल्या मावळ्यांचं आयुष्य मात्र आठवा.
त्यांच्यामुळे आपण आज उभे आहोत, त्यांच्यामुळे आपण ताटमानेने जगत आहोत. शिवछत्रपतींचं हे स्वप्न असं पुढे चालूया. 18 पगड जाती 12 बलुतेदारांनी एकत्र येऊन आपण खरंच हे महाराजांचं स्वराज्य टिकवण्याचा प्रयत्न करूया. आणि सगळ्यांना मी एकच सांगतो, छत्रपती शिवरायांचे, सुलतानजी बर्गेंचे, ऐतिहासिक कोरेगावातील सर्व शिवभक्तांचे विचार तुमच्या माझ्यात येऊ द्या, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. श्रेयसजी बर्गे सरांचं, पांडुरंग सरांचं मी मनापासून पुन्हा एकदा व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार मानतो. सगळ्यांची रजा घेतो, थांबतो. जय शिवराय, जय शिवराय. बर्गे घराण्यांचं गोदचिन्ह या ठिकाणी गोदचिन्हाचं अनावरण होत आहे. श्री बालाजी काशी आणि आताच आलेले आपले कोरेगावचे नगरसेवक सागर बर्गे, संतोष बर्गे, साई बर्गे यांनी कृपया समोर येऊन या गोदचिन्हाचं अनावरण करण्यात येत आहे. राजा चिन्हाचं या ठिकाणी अनावरण होत आहे. उदयसिंग बर्गे समोर या. रविदास बर्गे. ओके. सरदार बर्गे घराण्याचे गोदचिन्हाविषयी थोडक्यात माहिती देते. बर्गे घराण्याचे बोधचिन्ह श्रेयस बर्गे यांनी तयार केलेलं आहे. यामध्ये आपल्याला इथे छत्री दिसते आहे, इथं सूर्य आहे, चंद्र आणि सूर्य पण आहे, ढाल, तलवार, गाई, घोडा आणि महादेवाची पिंड, हे असे ह्याला बुरुज म्हणतात. आणि हे तोफ म्हणजे पूर्वीची तलवार सुरुवाती, असे आपलं बोधचिन्ह आहे. त्या बोधचिन्हाचं आज आपण अनावरण केलेलं आहे. आपण 19 फेब्रुवारीला पुण्यामध्ये स्वराज्य रथ घेतो आणि त्याचा तुम्ही हे करतो, स्वराज्य रथाचं आपण अनावरण करून तिथं फिरवतो आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वाहनवंदना देतो. त्यावेळेला आपले 5 वर्ष पूर्ण झालं म्हणून ज्या संस्थेनं म्हणजे शिवजयंती उत्सव समिती पुणे यांनी आपल्याला हे शिरडोक भेट म्हणून दिलेलं आहे. तसेच हे गोवलकोटमध्ये जे आपले हे पुस्तक आहे त्यामध्ये शिवाजी बर्ग्यांचा आपला फार मोठा उल्लेख आहे. सरांनी आता आपल्याला सांगितलंच आहे. जे पुस्तक आपल्याकडे इथं आपण ठेवलेलं आहे. ह्या वर्षी 19 फेब्रुवारीला पुन्हा या वर्षी आपल्याला स्वराज्य रथ आहेत. त्यासाठी सर्वांनी सगळ्या हाताने मदत करावी आणि जर रथाचा कार्यक्रम यशस्वी व्हावा हीच आपल्याला सगळ्यांना विनंती. दुसरं 18 मार्चला आपण खंडेराव बर्गे शौर्य दिन म्हणून साजरा करतो. तो रायगडवर जाऊन करत असतो. तर ह्या वेळेला सुद्धा भरपूर लोकांनी सहभाग घेऊन ह्याला कार्यक्रमाला सहकार्य करावं हीच तुम्हाला सर्वांना आपली विनंती. यानंतर आभाराचा कार्यक्रम होईल. ॲडव्होकेट रोहिदास बर्गे यांनी आभार मानले. आजच्या या कार्यक्रमासाठी खास आवर्जून आपल्या सर्वांना इतिहासाची माहिती देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते माननीय बालाजी काशीद या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या आणि संयोजकांच्या वतीनं त्यांचं विशेष आभार मानतो. त्याचसोबत
चालुक्य घराण्याचे वंशज मान्य प्रवीण साळुंखे हे देखील आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचं देखील मी आभार मानतो. आज या ठिकाणी आपण सर्व माजी सैनिकांचा सत्कार घेतलेला आहे आणि या प्रेमाचा सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी सर्व माजी सैनिक उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्या सर्वांचा देखील मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे बर्गे घराण्यावर आणि एकंदरीतच या इतिहासाचा स्वाभिमान असलेले सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील मी सर्वांचं आभार मानतो. संयोजकांचं देखील या ठिकाणी मी आभार मानू इच्छितो. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून एक चांगला कार्यक्रम समाजापुढे मांडलेला आहे. त्यामुळं मी त्या सर्वांचं देखील या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू यांचा देखील मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.